दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा। या प्रॉब्लेम मधनं ही संकल्पना तयार आली की आम्हाला अशी कुठली गोष्ट पाहिजे होती जे कचरा घरातनं पिकअप करेल आणि डंपिंग ग्राउंडला जाणार नाही आणि वॉर्ड मध्येच संपेल। वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते काल कंपोस्टिंग ऑन व्हील या संकल्पनेतून घनकचरा रिसायकल करणाऱ्या गाडीचे उद्घाटन करण्यात आले। या गाडीत एका वेळी 1.5 टन ओला कचरा रिसायकल केला जातो। घराघरातून गोळा केलेला कचरा डंपिंग ग्राउंडवर न जाता तिथेच त्याची विल्हेवाट लागावी यासाठी या गाडीचा उपयोग करण्यात येणार आहे। नवी मुंबईतील कचरा गोळा करणाऱ्या गाड्यांमध्ये आणखी एका अनोख्या गाडीची भर पडली आहे। ही गाडी फक्त कचरा गोळाच करत नाही तर त्या कचऱ्याचा योग्य पद्धतीने विल्हेवाट देखील लावते। 3000 घरातील कचरा एका वेळी गोळा करून विल्हेवाट लावण्याची क्षमता या गाडीत आहे। ही गाडी पूर्णपणे इलेक्ट्रिक पॉवरवर चालते। या गाडीमुळे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यास मदत होणार आहे। आता कचऱ्याचा प्रॉब्लेम तर तुम्हाला माहिती आहे, सगळे महाराष्ट्रभर नाही पूर्ण भारतभर हा प्रश्न आहे। आणि जास्त करून काय होतं, सगळा कचरा जो शहरातला उचलला जातो तो जातो डंपिंग ग्राउंडला, आणि डंपिंग ग्राउंडला जेव्हा तो एवढ्या मोठ्या प्रमाणात येतो तेव्हा त्याच्यावर प्रोसेस करणं हे सगळ्यांना शक्य होत नाही। म्हणून आम्ही डिसेंट्रलाइज वेस्ट मॅनेजमेंट ह्याच्यावरती आम्ही फोकस केला। डिसेंट्रलाइज वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय, प्रत्येक वॉर्डचा कचरा त्या वॉर्डमध्येच खत बनलं पाहिजे किंवा निर्मूलन झालं पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही करायला गेलो। पण आमचा अनुभव असा आला की मग तिकडचे आजूबाजूचे लोक परत त्याला काम करायला विरोध करतात किंवा अशा गोष्टी येतात। मग त्या गोष्टीतनं, अशा प्रॉब्लेम मधनं ही संकल्पना तयार आली की आम्हाला अशी कुठली गोष्ट पाहिजे होती जे कचरा घरातनं पिकअप करेल आणि डंपिंग ग्राउंडला जाणार नाही आणि वॉर्डमध्येच संपेल। मग त्यावेळेला जागा खास करून महानगरपालिका किंवा शहरांमध्ये जागा नसते, मग त्याच्यामुळे आम्ही काय केलं, हे कंपोस्टिंग ऑन व्हील ही संकल्पना काढली। ही भारतातच नाही तर पूर्ण जगामध्ये ही संकल्पना कुठेच नाहीये। ह्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा म्हणजे आता आपल्या घरात जो कचरा असतो त्याच्यात 60 ते 65% हा ओला कचरा असतो, म्हणजे त्याचा आपण सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करू शकतो। आम्ही काय केले की जो म्हणजे आणि बाकीचा 30-35% आहे कचरा, त्याच्यामध्ये 80-90% तर आपण रिसायकल करू शकतो। ड्राय वेस्ट ते घ्यायला लोक पूर्ण इंडस्ट्री तयार असते। तर आम्ही काय केलं की आमची ही एक गाडी आहे, ही जवळजवळ 3000 घरांचा 3000 ते 3500 घरांचा कचरा घेऊ शकते। तर ही गाडी जाणार सकाळी कचरा घेणार। ह्याच्यामध्ये शेडिंग आहे, मी तुम्हाला जस्ट दाखवतो। ह्याच्यामध्ये थोड्या वेळी शेडिंग होतं। शेडिंग म्हणजे 5 ते 10 mm तुकडे होतात आणि कचरा तो आतमध्ये जातो। आतमध्ये स्क्रू प्रेस आहे। स्क्रू प्रेस मध्ये काय होतं, तो कचरा दाबला जातो। त्याच्यामुळे कचऱ्यामध्ये जे मॉइश्चर असतं ना, ते जो 30 ते 35% मॉइश्चर बाजूला येतं। जे खालती आम्ही तिकडे टाकी ठेवलेली ते ETP मधनं आम्ही ते पाणी बाजूला करतो। त्याच्यामुळे काय होतं, माझा कचरा जो आहे तो फक्त 60-65% राहतो, आणि तो पण असा होतो की ड्राय असा चोथा मिळतो आम्हाला। आणि ह्या मशीनच्या आतमध्ये एक डायजेस्टर आहे। त्या डायजेस्टर मध्ये टेम्परेचर, मॉइश्चर आणि सगळं कंट्रोल केलेलं आहे। म्हणजे ही गाडी जम्मू काश्मीरला असून दे किंवा जयपूरला असून दे, 2 डिग्रीमध्ये असून दे किंवा 45 डिग्रीमध्ये असून दे, ह्याच्या आतमधलं टेम्परेचर आणि ह्याच्या आतमधलं मॉइश्चर हे सेम असतं। त्याच्यामुळे ह्याच्या आतमध्ये थर्मोफिलिक बॅक्टेरिया आहेत आणि करोडो त्याची कॉलनी आहे, ती त्याला खायला चालू करते। त्याच्यामुळे काय होतं की आपण जो कचरा टाकतो तो 8 ते 12 दिवसाच्या दरम्यान त्याचं एक चांगल्या सॉइलमध्ये रूपांतर होतं, आणि ते आपण मग झाडांसाठी वापरू शकतो, प्लांटेशनसाठी वापरू शकतो। याचा फायदा हा आहे की ज्या 3000 घरांसाठी जी गाडी ठेवलेली आहे, त्या 3000 घराचा कुठल्याही प्रकारचा कचरा हा बाहेर जाणार नाही आणि तो त्या ह्याचं खतामध्ये रूपांतर होणार। तर ही संकल्पना चांगली आहे। आणि आमदार साहेबांच्या निधीतनं आणि मला वाटतं अर्बन डेव्हलपमेंट यांचे पण निधी हे घेऊन ही न्यू बॉम्बेमध्ये घेतलेला आहे। ऐरोली वॉर्ड नंबर 15 मध्ये हे आता चालवणार आहे प्रायोगिक तत्वावरती। आणि म्हणजे असं आहे की जर हे खरोखर फिजिबल आणि चांगलं झालं तर मला वाटतं तुम्हाला न्यू बॉम्बेमध्ये ह्या भरपूर गाड्या फिरताना दिसतील। आणि डिसेंट्रलाइज वेस्ट मॅनेजमेंट वरती म्हणजे आपल्याला सक्सेस हा मिळेल की आपण डिसेंट्रलाइज वेस्ट मॅनेजमेंट वरती आपण फोकस करतोय, सेंट्रली डंपिंग ग्राउंडला काही जाणार नाही। इस गाड़ी को हम लोग टोगो व्हीकल बोलते हैं, और इस गाड़ी से लोगों के घर का गीला कचरा कलेक्ट होता है, और सॉफ्ट कंपल्शन होने की वजह से गीला कचरे के साथ में लोग सूखा कचरे को भी अलग करते हैं। तो उसके वजह से प्रोसेसिंग बहुत आसान होता है। इसको कहीं पे भी डंपिंग ग्राउंड की जरूरत नहीं, ये एरोबिक डाइजेशन होता है। ये पूरी ग्रीन व्हीकल होती है, और ये ग्रीन व्हीकल इसलिए बोला जाता है कि इसमें ये पूरा CNG से और इलेक्ट्रिसिटी से चलता है।
उसके वजह से इसके ग्रीन हाउस गैसेस जो है वो भी नहीं बराबर हैं, एंड दिस सेव्स लॉट ऑफ ग्रीन हाउस गैसेस। जैसे आपका मीथेन प्रॉब्लम है, ओजोन प्रॉब्लम है, या उसके कार्बन डाइऑक्साइड है, ये सारे जो प्रॉब्लम्स है ये सारा चीज कंट्रोल में रहता है इसके वजह से। अदरवाइज जो सॉलिड वेस्ट मैनेजमेंट है ये लगभग 35 से 40% के ऊपर का जो एयर पोल्यूशन में कंट्रीब्यूट करता है, तो वो उस सारा चीज का प्रॉपर कंट्रोल हो जाता है। और ये एक गाड़ी 3000 घरों में कलेक्शन करके ये करती है, और इसके ऑलरेडी काफी जगह पे हमारे डेमोन्स्ट्रेशन हो चुके हैं, जैसे थाने महानगर पालिका, मीरा भाईंदर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, महाराष्ट्र पोल्यूशन कंट्रोल बोर्ड। पिछले साल हमने इसको वारी में भी भेजा था, जो बहुत ही इसका काफी यूज भी हुआ था उसमें। तो ये लोगों के लिए एक बहुत अच्छा अल्टरनेट है, इसमें काफी अच्छे क्वालिटी का न्यूट्रिएंट सॉइल बनता है, तो वो भी इन्वायरमेंट के हिसाब से हर तरीके से काफी अच्छा काम। ब्युरो रिपोर्ट, दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज। दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा।